लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती. नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केले असा दावा. गोध्राकांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचा दावा. शांततेसाठी भारतासोबत चर्चा करायला तयार. कामरा एअरबेसला भेट दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आळवला शांततेचा सूर. भारत आणि पाकिस्तानमधला युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंतच. संसदेतील भाषणामध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. डीजीएमओमधील हॉटलाईन संभाषणादरम्यान निर्णय घेतल्याचा दावा. नमस्कार, मी पूर्वी भावे. खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिले. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय इंद्रुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या, आठवल्या. यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात, गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात.